पुंडलीक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगतगुरु तुकाराम महाराज की जय. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, झाले असे केवळ माझ्याची ठाई. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 4. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, झाले असे केवळ माझ्याची ठाई. बीड शहर वाडिया वाचनालय ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग या सत्रात आपलं चालू असलेलं ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायावरील चिंतन. आणि या चिंतनात आज आपणास 4थ्या अध्यायातील ओवी क्रमांक 66 ते 70 अशा एकूण 5 ओव्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि या 5 ओव्यांपैकी आजच्या प्रवचनासाठी निवडलेली ओवी नरवारा लिहित आहेत. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, झाले असे केवळ माझ्याची ठाई. नरवारा म्हणतात, प्रत्येक मनुष्य जन्मताच भजनशीळ आहे. प्रत्येक मनुष्य स्वभावताच भजनशीळ आहे. परंतु अज्ञानामुळे नेमकी कोणत्या देवाची भक्ती करावी हे त्याला कळत नाही. तो आपल्या मनानंच कुठल्याही देवाची भक्ती करतो आणि चुकतो. आपल्या हिंदू धर्मात देवाची कमी नाही आणि भक्ताची कमी नाही. इतर धर्माचे लोक आपल्याकडे पाहून हसतात आणि म्हणतात, इतके देव असतात का बाबा? इतके देव असतात का बाबा? हा, घरातले देव, एसीतले देव, रानातले देव, इतके देव असतात का बाबा? अक्षरशः लोक हसतात हो आमच्या भक्तीला. अशी वेळ काय यावी आमच्यावर? आम्ही नेमकं चुकतो कुठं? एका सप्ताहामध्ये 7 दिवस असतात. या 7 दिवसात मनुष्य प्रत्येक दिवशी एक नवा देव निवडतो आणि त्या देवाला भजतो. 7 दिवसात 7 देव. धनवारा लिहित आहेत, एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अमासी, ते तुलाची नागासी पंचमीच्या दिवशी. मनुष्य एकादशीला जेवढा पांडुरंगाला भजतो, तेवढंच नागपंचमी आली की नागाला भजतो. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अमासी, ती तुलाची नागाशी पंचमीच्या दिवशी. एकादशीला पांडुरंगाला भजतो, तर पंचमीला नागाला भजतो. चौथ मोठ की पाहे आणि गणेशाची होय, 14शी म्हणे माय तुझाच गे दुर्गे. चतुर्थी आली की गणपतीकडे धावतो, पुनव आली की जगदंबेचा होतो. नित्य नैमित्तिक कर्मे सांडी, मग बसे नवचंडी. हातातले काम टाकतो आणि नवचंडीचा यज्ञ करतो. नित्य नैमित्तिक कर्मे सांडी, मग बसे नवचंडी. आदित्यवारी वाडी भैरवा पात्री.
हातातलं काम टाकतो, नवचंडी यज्ञ करतो, रविवार आला की खंडोबाचाच होतो. येळकोट येळकोट जय मल्हार. पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे. ऐसा एकलाची आगवे जोगावी जो. सोमवार आला की महादेवाचा होतो, बेल घेऊन पिंडीकडे महादेवाच्या दर्शनाला धावतो. एकटाच सगळ्या देवांना जोगावत असतो, सगळ्या देवाला खुश करतो, पोसवतो, जोगावतो. जनावरं चरून आली, त्यांचे पोट भरले की आपण म्हणतो जनावरं जोगली, तृप्त झाली. हा सगळ्या देवाला बसतो आणि देवाला, सगळ्या देवाला जोगावतो, तृप्त करतो, त्यांची पोट भरतो भक्ती करून. वार कमीत हो, देव जे असते वार कमीत. अजून जर वार असते तर अजून देव वाढले असते, भक्ती वाढली असते. पण वारच साथेत, काय करावं. सोमवारी महादेव, मंगळवारी जगदंबा, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्तात्रय, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी मारुतीराय, रविवारी खंडोबा. ऐसा अखंड भजन करी उगानशे क्षणभरी आगवेनी गावद्वारी आहे वजैसी. धनवार आहे. अशा भक्ताची तुलना वेश्येसोबत करता येते. ऐसा अखंड भजन करी उगानशे क्षणभरी आगवेनी गावद्वारी आहे वजैसी. वेश्या गावाच्या वेशीत पाल ठोकून बसते आणि ते वेश्येचा धंदा करते. धनवारा बोलतायत, वेश्येचा धंदा करते. गावात कुणीही माणूस मेला तर ती रंडकी होत नाही, विधवा होत नाही. का? तर ती वेश्या आहे. उरलेलं गाव तिला नवरा असतच. ऐसा अखंड भजन करी उगानशे क्षणभरी आगवेनी गावद्वारी आहे जैसी. गावाच्या वेशीत पाल ठोकून वेश्येचा धंदा करणारी वेश्या कधीच रंडकी होत नाही. का? तर उरलेलं गाव तिला नवरा आहे. या वेश्येला जसा रोज एक नवरा आहे, तसं काही लोकांना रोज एक देव आहे. आणि अशा लोकांना ज्ञानोबा व्यभिचारी भक्त म्हणतात आणि त्यांची तुलना वेश्येसोबत करतात. ऐसा अखंड भजन करी उगानसे नाव भरी आगवेनी गावद्वारी आहे वजैसी. ऐसा जोगा भक्तू सैराद एकसी धावतू जाण अज्ञानाचा मृत्यू अवतारतो. तो मूर्ख आहे म्हणले, तो अज्ञानी आहे की जो रोज एक देव बदलतो. तुकोबाराय म्हणतात, शतखंड होईल माझी रसना जरी या वचना पालटे नेमी. तुकोबाराय म्हणतात, पांडुरंग सोडून जर मी इतर देवाला भजलो तर माझ्या जीबीचे 100 तुकडे होतील. शतखंड होईल माझी रचना. मी पांडुरंगाशिवाय कोणाला भजणार नाही. कुठे तुकोबारायचे विचार आणि कुठे आमचे विचार. आम्हाला रोज एक देव लागतो. वेश्याला जसा रोज एक नवरा तसा आम्हाला रोज एक देव लागतो. वेश्या व्यभिचार करते, आम्ही भक्तीतला व्यभिचार करतो. आणि म्हणून ज्ञानोबा अशा व्यभिचारी भक्ताची तुलना वेश्येसोबत करतायत. त्याला मूर्ख म्हणतायत, अज्ञानी म्हणतायत. आम्ही रोज एक देव बदलतो. कोणत्या दिशेने आमची भक्ती चालली आहे आम्हाला कळत का नाही.
इतकी कीर्तनं प्रवचनं होत आहेत, कथा होत आहेत. ही मंडळी तुम्हाला सांगतेही, तुमच्या डोक्यात प्रकाश का पडत नाही? मनुष्य स्वभावतः जन्मजात भजनशील आहे, पण कुणाचे भजन करावं हे त्याला कळत नाही. मनाने देव निवडतो, त्या देवाची भक्ती करतो आणि चुकतो. रूढी पडल्या, परंपरा पडल्या. ज्या दगडाला सिंदूर लावावं त्याला आम्ही देव म्हणतो. दगडाला सिंदूर लावल्यावर ते बोट शेंद्राची दुसऱ्या दगडाला पुसली तर तिथं दुसरा देव तयार होतो. दुसरा सिंदूर पुसलाय, याच्या दृष्टीने जो खरा देव आहे त्याला सिंदूर लावलाय, पण हात कुठं पुसायचा? दुसऱ्या 2-3 दगडाला पुसलाय. या देवाच्या बाजूला 2-3 देव तयार होतात. इतक्या भक्तीमध्ये आमच्या वेडगळ कल्पना झाल्या आहेत. ज्या दगडाला सिंदूर लावू आम्ही त्याला देव म्हणतो. ज्या देशात गीतेनी, गाथेनी आणि ज्ञानेश्वरीने जन्म घेतला त्या देशात भक्तीच्या आमच्या एवढ्या वेडगळ कल्पना असाव्यात? हास्यास्पद गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. इथं सावळं परब्रह्म खेळून गेलं, रामकृष्ण खेळून गेले. आमच्याकडे वेद आहेत, गीता आहे, ज्ञानेश्वरी गाथा आहे, आणि भक्तीबद्दल एवढं अज्ञान, इतका वेडगळपणा. एका गावात सप्ताह चालू होता. संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन. सप्ताहाला माणसं जमली कीर्तन ऐकायला. कीर्तन चालू आहे, कीर्तन रंगात आलंय. तेवढ्यात एका बाईजवळ तिचं लेकरू होतं आणि ते बाळ म्हणाला, आई मला संडास आली ग. आता लहान लेकरू, आई तरी काय करायला? आली लहान लेकरू आहे. उचललं आईने. आता कुठं जावं? चौकड अंधार, मंडपात लाईट पण बाजूला सगळं अंधार. ही चौकड्याची भीती वाटायली. बाई गेली मंडपाच्या माग, व्यासपीठाच्या माग पडदा होता, माग व्यासपीठ, याच्या माग पडदा. गेली बसवलं तिथं. बस म्हणली बाबा. होल वावरी जावर, होल वावरी जावर, बस म्हणली बाबा. हा ना, गो बियॉन्ड दॅट भिताड, होल वावरी जावर, बस म्हणली बाबा. बसलं लेकरू, संडास केली. आता संडास तर केली, पण बाई समजदार होती. कीर्तन ऐकते म्हणजे समजदारच. मग बाईला वाटलं कुणाचा पाय बी भरल, बरं दिसाना. लेकराला मंडपात आणलं, बसवलं. पण गावात सगळे सिमेंटचे रोड झालेत. तिला टाकायची होती त्या संडासवर माती, पण तिला मातीच सापडा. सिमेंट रोड आहेत, मातीच नाही राहिली. त्यांनी हाडूस महाराजाला लावायला जो गुलाल असतो त्यातली वंजळ उचलली आणि त्या संडासवर त्या गुवावर नेऊन टाकली. गु झाकून गेला, ते लाल दिसायला. कीर्तनात येऊन बसली. कीर्तन संपलं, लोक आपापल्या घरी गेले. कीर्तनाचे जे आयोजक संयोजक असतात, सकाळी काकडा सुरू झाला. त्या आयोजक संयोजकापैकी एक माणूस मागं गेला. दिवस उगवला होता किंवा उगवायला आलता, तांबडं फुटलं होतं. बघतो तर तिथं गुलाल पडलेला. तो संयोजक म्हणतो, अरे 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 अरे, आपल्या गावात देव निघला, आपल्या गावात देव निघला, आपल्या गावात देव निघला. अरे अरे अरे, लाऊडस्पीकर मध्ये पुकारला, अरे आपल्या गावात देव निघला, आपल्या गावात देव निघला. सगळं गाव गोळा झालं. मग गाव आता गोळा झाल्यावर काय बा, देव निघला, देव निघला, देव निघला. लागल्या ना रांगा दर्शनाला देवाच्या.
देवाच्या दर्शनाला रांगा लागल्या. आता दर्शन म्हणल्यावर कोणी 10 रुपये, कोणी 50, कोणी 100 आपल्या आपल्या भावनेप्रमाणे पैसे टाकू लागले. दर्शन घे देवाचं, पैसे टाक, दर्शन घे, पैसे टाक. हे नोटाचा ढिगाल लागला. दुपार झाली देवाचे दर्शन घेता घेता. बाकीचे कार्यक्रम गेले बाजूला, पण या नव्या देवाचं दर्शन, नवीन देव निघला. आता ते पैसे वाटून घ्यायचे कोणी? ढिगल नोटाचा. गावात 2 पार्टिशन असतात. भांडणं लागली. ही पार्टी म्हणते आमचं, ती पार्टी म्हणते आमचं. एक शहाणा होता, म्हणला थांबा, भांडू नका. हे पा, पैसे बी अर्धे अर्धे घ्या आणि देव बी अर्धा अर्धा घ्या. पैसे बी अर्धे घ्या आणि देव बी अर्धा घ्या. म्हणले हा, हे ठीक आहे म्हणले. चला म्हणले, आपल्या आपल्या पार्टीचे मोरके पुढे या. आले मोरके. म्हणले दोघे हात ठेवा सेंटरला, मध्यभागात देवाच्या. अर्धा देव एक जण इकडे वाढा, अर्धा देव तिकडे वाढा. ठेवला हात मध्यभागात दोघांनी, मोरक्यानी. एक इकडे ओढू लागला, एक तिकडे ओढू लागला. हात देवात घुसला. अरे म्हणले हात देवात घुसलाय, हात भरला आणि देवाचा वास बी यायलाय. देवाचा वास बी यायलाय. असला कसला देव आहे? जरा जोरात वाढला तर तो मैला होता, संडास होती, ती गो होता. तो गो होता. माझा दृष्टांत संपला. ज्या गोवावर गुलाल टाकावा, ज्या गोवावर गुलाल टाकावा त्या गोला मी देव समजतो. इतका भक्तीत बावळटपणा आणि खुळपटपणा झाला आहे. कोण सांगेल आम्हाला? सांगतोत ना, पण तरी लोकांना उमजत नाही. आणि म्हणून लोक हसतायत आमच्या भक्तीला की काय बा, हिंदू धर्मात एवढे देव, एवढे देव. कोण शिकवेल आम्हाला? मला सांगा, माणसाला बाप किती असतात? माणसाला बाप किती असतात? एकच असतो. माणसाला बाप एकच असतो. मग देव विश्वाचा बाप आहे. या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबरू. कृष्ण बोलतायत, या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबरू. कृष्ण म्हणतायत, या विश्वाचा पिता मी आहे, माया माता आहे, आणि आम्हा दोघांपासून हे विश्व निर्माण झाले. माणसाला बाप एक असतो. आणि देव जर या विश्वाचा बाप असेल तर बाप एक असतो, या नाताने देवही एकच असला पाहिजे. देवही एकच असला पाहिजे. आणि मग तो आमचा एकमात्र देव कोण? आमचा एकमात्र देव कोण? तर हे आम्ही आमच्या मनानं ठरवू नये. आम्ही शास्त्राला पुसावं. कार्याकार विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य कुडे लोकी वाळावेगा. आमचा एकमात्र देव कोण? हे आम्ही शास्त्राला पुसावं, अर्थात गीतेला पुसावं, ज्ञानेश्वरीला पुसावं, गाथेला पुसावं. गीता, गाथा, ज्ञानेश्वरी सांगेल तोच देव. नरबराय तुकोबाराय सांगतील तोच देव. मग ही आमची संत मंडळी कोणता देव सांगतायत? एकमात्र देव कोणता सांगतायत? अगा सगुणा निर्गुणा जगद अनित्या जगत जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा. अगा सगुणा निर्गुणा. सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपानं नटलेला आमचा एकमात्र देव जर कोण असेल तर तो आहे बाळरांगना बाळकृष्ण. सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. आमचं शास्त्र
गीता, गाथा, ज्ञानेश्वरी, आमचे संत ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आम्हाला एकमात्र देव सांगतायत. सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपानं नटलेला आम्हाला एकमात्र देव सांगतायत. आणि तो आहे बाळरांगणा, बाळकृष्णा, गोविंद. अर्थात भगवान श्रीकृष्ण आमचा एकमात्र देव आहे, एकमात्र देव आहे. आणि हाच भगवान श्रीकृष्ण पांडुरंग आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण हा आमचा एकमात्र देव आहे, जो आमच्या शास्त्रानं अर्थात गीतेनं, गाथेनं, ज्ञानेश्वरीने सुचवलाय, आमच्या महासंतांना सुचवलाय, ज्ञानोबा तुकोबारांनी सुचवलाय. आणि म्हणून आमचा अर्थात या विश्वाचा एकमात्र देव जर कोण असेल तर तो आहे भगवान श्रीकृष्ण. सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. या देवांचाही देव बळया माझा पंढरीराव तुकोबार आहे. देवांचाही देव पांडुरंग आहे. एकची धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. हा रखुमाईचा पती पांडुरंग आमचा एकमात्र देव आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. हा विठ्ठल आमचा एकमात्र देव आहे. हाच विठ्ठल पांडुरंग आहे. चहुवेद जान सही शास्त्र कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. 18ही पुराणे हरिसी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कुणाला गातात? हरिसी गाती. अर्थात 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे सगळे हरीला गातायत. अर्थात हे सगळे सांगतायत की या विश्वाचा एकमात्र देव आहे हरी, अर्थात भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून आमचं शास्त्रही एक असावं आणि आमचा देवही एक असावा. आमचं एकमात्र शास्त्र आहे गीताशास्त्र आणि आमचा एकमात्र देव आहे भगवान श्रीकृष्ण, अर्थात पांडुरंग परमात्मा, विठ्ठल परमात्मा. नरबरा म्हणतात, मनुष्यजात सकळ हे स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझ्या चिठाई. मनुष्य जन्माताच भजनशीळ आहे. माणसाचा स्वभाव आहे. मनुष्य कुणाला नाही कुणाला तरी भजतोच, कुणाची नाही कुणाची तरी भक्ती करतोच. मग ते कोणाची करो, मनुष्य स्वभावता भजनशीळ आहे. माणसाचा पिंडच तसा आहे. मनुष्य जन्माता भजनशीळ आहे. पण कुणाचं भजन करावं हे अज्ञानानं त्याला कळत नाही. तो कुणाचंही भजन करतो, कुणालाही भजतो आणि चुकतो, आपलं नुकसान करून घेतो. आणि म्हणून मला शहाणा होण्याची गरज आहे. आम्ही कुणालाही भजू नये. आमचा जो शास्त्रानं सुचवलेला एकमात्र देव आहे तो आहे पांडुरंग, अर्थात भगवान श्रीकृष्ण. फक्त त्यालाच भजावं, फक्त त्यालाच भजावं. तुम्ही म्हणाल डॉक्टर भागवत मोठे, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुमच्याकडे काही पुरावा आहे का की भगवान श्रीकृष्णच हा या विश्वाचा एकमात्र देव आहे? हो आहे ना. तुम्हाला मी अनेक पुरावे देईल की भगवान श्रीकृष्णच हा या विश्वाचा एकमात्र देव आहे. नाथ महाराज लिहित आहेत, माया गुणी गुणावतार जो उत्पत्ती स्थिती लय कर, ब्रह्मा आणि हरिहर तेही अज्ञाधर जयाचे. ब्रह्मा विष्णू महेश हे भगवान श्रीकृष्णाचे आज्ञाधारक आहेत. भगवान श्रीकृष्ण ब्रह्मा विष्णू महेशांचाही देव आहे. नरबारा लिहित आहेत, तू परमदैवत तिही देवा, तू पुरुषजी 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पहिल्याकडील. तू परमदैवत तिही देवा. नरबारांनी बोट केले भगवान कृष्णाकडे आणि लिहित आहेत, तू परमदैवत तिही देवा. हे कृष्णा, नरबारा लिहितात, हे कृष्णा तू तिन्ही देवांचा परमदेव आहेस. कोण तिन्ही देव? ब्रह्मा विष्णू महेश. भगवान श्रीकृष्ण ब्रह्मा विष्णू महेशांचा देव आहे. ब्रह्मा विष्णू महेश भगवान श्रीकृष्णाचे आज्ञाधारक आहेत.
नरवायास लिहित आहेत, हरिहरादी समजता देवा तू परमदेवता, वेदाही पडविता आदि गुरु तू. हरिहरा समजता देवा तू परमदेवता. हरिहर ब्रह्मदेव यांचाही तू देव आहेस. अरे तू ब्रह्मदेवाचा तर बापच आहे म्हणले. तू पितामहाचाही पिता. तू पितामहाचाही पिता. हे आठविता ना आठवे चित्ता. देवा म्हणले 3 देवापैकी ब्रह्मदेवाचा तर तू बापच आहे रे म्हणले. भगवान श्रीकृष्णाच्या नाभी कमळापासून ब्रह्मदेव जन्मलेत. आपण जरी म्हणत असलो की भगवान श्रीकृष्ण हे महाविष्णूचा किंवा भगवान विष्णूचा अवतार आहेत, मान्य, हे विधान सत्य बरोबर आहे. भगवान श्रीकृष्ण महाविष्णूचा भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहेत. पण ज्ञानोबा याच्या पुढे जातात. ज्ञानोबा याच्या पुढे जातात आणि बोलतात की भगवान विष्णू भगवान श्रीकृष्णाचे आज्ञाधारक आहेत. ब्रह्मा आणि हरिहर तेही आज्ञाधर जायचे. ब्रह्मा आणि हरिहर तेही आज्ञाधर जायचे. ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही भगवान श्रीकृष्णाचे आज्ञाधारक आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्ण ब्रह्मा विष्णू महेश यांच्याही पुढचे आहेत. इतके पुरावे पुरेसे आहेत मला वाटतं. या विश्वाचा एकमात्र देव जर कोण असेल तर तो आहे भगवान श्रीकृष्ण. हे पटवून देण्यासाठी मी जे पुरावे दिले ते पुरेसे आहेत. माया गुणी गुण अवतार जो उत्पत्ती स्थिती लयकर ब्रह्मा आणि हरिहर तेही आज्ञाधर जायचे. तू परमदेव तीही देवा, तू पुरुष जी 25 दिव्य तू प्रकृती भावा पहिलेकडे. हरिहरादी समजता देवा तू परमदेवता, वेदाही पडविता आदि गुरु तू. तू पितामाचाही पिता, हे आठविता ना आठवे चित्ता. इतके पुरावे पुरेसे आहेत की एकमात्र भगवान श्रीकृष्णच या विश्वाचा देव आहे, या विश्वाचा पिता आहे. आणि म्हणून हाच भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात उभा राहिलाय. आणि म्हणून आमचा एकमात्र देव जर कोण असेल तर तो आहे भगवान श्रीकृष्ण, अर्थात पांडुरंग परमात्मा, अर्थात विठ्ठल परमात्मा. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाचं अर्थात पांडुरंगाचं भजन करा. पांडुरंगाला भजा, इतर कुणालाही नाही, चुकाल. ज्ञानोबा लिहितात, विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुढती पावती. विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुढती पावती. तुम्ही विठ्ठलाशिवाय कुणाला इतराला देव म्हणालात आणि त्याला भजलात तर पुन्हा संसार बंधनात अडकाल, तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. काय तुम्ही ज्या कुठल्या देवाला भजतायत, तुम्ही ठरवलेल्या ज्या कुठल्या देवाला भजतायत ते देव फार फार तर तुम्हाला संकटातून तारतील. पण विठ्ठल परमात्मा तुम्हाला भवसागरातून तारेल. तुम्हाला भवसागरातून तारणारा एकमात्र देव कोण असेल तो आहे विठ्ठल पांडुरंग, अर्थात भगवान कृष्ण. मोक्ष दुराद्यू कीर होय परी तोही आराधी तुझे पाय, धाडीसी तेथ जाय पायी कुजेसा. नरवारा लिहित आहेत, मोक्ष अतिशय दुर्मिळ आहे, पण हे कृष्ण भगवंता हा मोक्ष तुझ्या पायाचा चाकर आहे. मोक्ष दुराद्यू कीर होय परी तोही आराधी तुझे पाय. मोक्ष तुझ्या पायाचा चाकर आहे आणि त्याला तू जिथं धाडशील तिथं पळत जातो आणि त्या माणसाला मुक्त करून येतो. मोक्ष दुराद्यू कीर होय तोही आराधी तुझे पाय. नरवरा म्हणतात, हे कृष्णा मोक्ष दुर्मिळ आहे सर्वात, पण तो तुझे पाय धुतो, पायाची सेवा करतो, पायाची आराधना करतो, तुझे पाय पुजतो, तुझ्या पायाचा चाकर आहे मोक्ष.
मग मोक्ष हवा आहे ना, कृष्णाला भजा. म्हणून इतर देव माणूस नका पण मांडले ते फार फार तर संकटातून तारतील तुम्हाला, पण भवसागरातून तारणारा एकमात्र देव आहे, तो आहे कृष्ण. तो आहे कृष्ण. म्हणून या विश्वाचा एकमात्र देव जर कोण ठरत असेल तर तो आहे भगवान श्रीकृष्ण, अर्थात पांडुरंग परमात्मा, विठ्ठल परमात्मा. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुढती पावती. विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुढती पावती. विठ्ठलाशिवाय कोणालाही देव म्हणाल तर तुम्ही मुक्त होणार नाही, संसार बंधनात अडकाल. म्हणून विठ्ठलाला भजा, पांडुरंगाला भजा, अर्थात कृष्णाला भजा. झाडाला मूळ आहे, खोड आहे, फांद्या आहेत, पानं आहेत, फुलं आहेत. पण पाणी जर फांद्यावर ओतलं किंवा पानावर ओतलं तर ते झाडाला पोहोचत नाही. पाणी शोषण करून घेणं हा मुळाचा स्वभाव आहे, म्हणून पाणी मुळालाच घालावं. ज्ञानोबा लिहित आहेत, पाहे पहा शाखा पल्लव वृक्षाचे, हे नव्हे का एकाची बीजाचे, परी पाणी घेणे मुळाचे ते मुळाशीच घापे. पाणी घेणे मुळाचे ते मुळाशीच घापे. झाडाला फांद्या, पानं, फुलं सगळे, पण त्यांच्यावर पाणी ओतलं तर झाडाला पोहोचत नाही. पाणी मुळालाच ओतावं लागतं, तेव्हा पूर्ण झाडाला पोहोचतं. तसं भक्ती कृष्णाच्याच नावाने करावी लागते, तेव्हा कृष्णाला किंवा विश्वाच्या खऱ्या देवाला पोहोचते. आणि म्हणून झाडाला पाणी पोहोचावं असं वाटत असेल तर मुळाला पाणी घाला. तसं तुमची भक्ती देवाला पोहोचावी असं वाटत असेल तर या संसाराचं मूळ असलेल्या कृष्णाची भक्ती करा, ती कृष्णाला देवाला पोहोचेल. पाणी घेणे मुळाचे ते मुळाशीच घापे. झाडाला पाणी पोहोचा वाटतं ना, मुळाला पाणी घाला, झाडाला पाणी पोहोचेल. तसं या संसाराचं मूळ, या विश्वाचं मूळ भगवान कृष्ण आहे, त्याच्या नावानं भक्ती करा. कृष्णाला, विश्वाच्या देवाला भक्ती पोहोचेल, तुमचा उद्धार होईल, तुम्ही मुक्त व्हाल. रसूत मुखेची सेवा वा, परिमळ तो घराणेची घ्यावा, तसा मी तो यजावा मीची म्हणून. सुगंध नाकानच घ्यावा. सुंदर रस आहे, बासुंदी केली तोंडानच खावी, पण बासुंदी केली नाकात ओतली, फुलं आणली डोळ्यावर बांधली, भागल का? नाही. रसू तो मुखेची सेवावा, परिमळ तो घराणेची घ्यावा, तसा मी तो यजावा मीची म्हणून. सुंदर रस आहे, मुखानच खावं. सुंदर फुले नाकानच हुंगावं. तसं भगवान श्रीकृष्णाची भक्ती भगवान श्रीकृष्णाच्या नावानच व्हावी, ही खरी भक्ती आहे. तुम्ही मानलेल्या इतर देवी देवतांची भक्ती कराल, ती भक्ती शेवटी कृष्णालाच जाते. नरवरा लिहित आहेत, तीही कीर मातेची होय, काजे हे अवघे विश्वमीचे आहे, परी ते भजती उजरी नोहे विषमी पडे. नीट ऐकावी. तीही कीर मातेची होय, काजे आगवे विश्व मीचे आहे, परी ते भजती उजरी नव्हे विषमी पडे. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हे समस्त ही श्री वासुदेव. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंग आहे, कृष्ण आहे. सजीव निर्जीव प्रत्येक वस्तू हा पांडुरंग आहे. नाना प्रकारची देवी देवता ही पांडुरंगाचीच रूप आहेत. मग त्यांना जर भजलं तर ती भक्ती शेवटी पांडुरंगाला, कृष्णालाच येते. पण हा भक्तीतला विषम मार्ग आहे. इथं भलतं भलत्यास होतं. खाताना सरळ हात तोंडाकडे न्यावा,
तोंडात जातो. पण उलटा करून नेला तर तोंडातच जातो. शेवटी तोंडातच जातोय तर मग सरळच घाला ना. कृष्णाची भक्ती केली कृष्णाला जाते, इतर कोणाची केली तर शेवटी कृष्णालाच येते. मग उलटा घास खाता का? शेवटी तोंडातच चालला ना, मग सरळ खा ना, मग सरळ कृष्णाचीच भक्ती करा ना. का तर इतर देवी देवता ही कृष्णाचीच रूप आहेत. तीही कीर मातेची होय, काजे आगवे विश्व मी आहे, परी ते भजती उजरी नोहे विषमी पडे. तुम्ही इतर कुठल्याही देवतांची भक्ती केली तर त्या देवताही कृष्णाचीच रूप आहेत, म्हणून ती भक्ती शेवटी कृष्णालाच येते. पण हा भक्तीतला विषम मार्ग आहे आणि देवाला सममार्ग हवाय. आणि सममार्ग म्हणजे डायरेक्ट प्रत्यक्ष कृष्णाच्या नावानंच कृष्णाची भक्ती व्हावी. मी तो यजावा मीची म्हणून, मी तो यजावा मीची म्हणून, माझी भक्ती कृष्ण नामानेच व्हावी. इतर नामाने झाली तर तो भक्तीतला विषम मार्ग आहे. मला सममार्ग हवाय आणि तो सममार्ग माझी भक्ती माझ्याच नावानं व्हावी. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. एर माते नेनोनी जे भजन ते वायाची गाणे आण. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. ज्ञान हे कर्माचे डोळे आहेत. हे ज्ञान निर्दोष असावं, ज्ञान निर्दोष असावं. भक्ती ही डोळसपणानं करावी, आंधळ्यानं नाही. इतर देवी देवतांची भक्ती केली, भले ती कृष्णाला जात असेल, परंतु ते भलत्याच भलतं होतं. सरळ खाण्याच्या ऐवजी वाकड्या हातानं खाल्ल्यासारखं होतं. ते भलत्याच भलतं होतं. एकदा एक मनुष्य पंढरपूरला गेला. पहिल्यांदाच गेला आणि त्याच्या कानावर होतं की पंढरपूरला गेल्यानंतर कपडे काढून चंद्रभागेच्या स्नानाला गेल्यावर तिथं चोऱ्या होतात, खिशातले पैसे जातात किंवा कपडे जातात. हे त्याच्या कानावर होतं. म्हणून त्यांनी एक युक्ती केली. स्नानाला जाण्याच्या आधी त्या वाळवंटात एक मोठा गुडघ्या इतका खड्डा केला वाळू उकरून, आणि सगळे कपडे पिशवीत घातले आणि ती कपड्याची पिशवी त्या खड्ड्यामध्ये पुरली, त्याच्यावर वाळू टाकली, त्याच्यावर एक महादेवाची पिंड काढली, ओळखण म्हणून, खून म्हणून, ओळखा यावं म्हणून, आणि गेला स्नानाला. आता बाजूला 2-3 माणसं उभे होते. त्या लोकांनी हा प्रकार पाहिला की याने कपडे काढलेत, पिशवीत घातलेत, गुढीत खड्ड्यात पुरलेत, त्याच्यावर वाळू टाकली, वाळून झाकले, त्याच्यावर महादेवाची पिंड काढली आणि आंघोळीला गेला. तर ते नवीनच होते. त्यांना वाटलं इथं आले असं करावंच लागतं का की सगळ्यांनी. त्यांनी कपडे काढले, पिशवीत घातले, गुडघ्यात का खड्डा केला, पिशवी पुरली खड्ड्यात आणि वर एक महादेवाची पिंडी काढली. अजून बाजूच्या 4 लोकांनी पाहिलं. म्हणजे पंढरपूरला असा नियम आहे का रे? त्यांनी पुरले. अजून बाजूला 4 लोकांनी पाहिलं, त्यांनी पुरले. असं करत करत चंद्रभागेत जेवढे लोक आंघोळीला आलते त्या सगळ्यांनी आपले कपडे त्या खड्ड्यात पुरले, नवीन खड्डे करून खड्ड्यात पुरले आणि वर महादेवाची पिंडी काढली. आता हा आंघोळी करून आला. पहिला जो मनुष्य आंघोळीला गेला तो आंघोळ करून माघारी आला. आलाय बघतो तो वाळवंटा सगळ्या पिंडीच, वाळवंटा सगळ्या पिंडीच. आता यातली माझी पिंड कोणती? काहीच मेळ लागा ना. कुणी कोणत्याही पिंडी अर्थात कोणतेही खड्डे उकरले, कुणी कोणाचे कपडे घेतले, घातले, निघून गेले. इथं भलत्याच भलतं झालं, भलत्याच भलतं झालं. तसं इतर देवतांची भक्ती ही जरी कृष्णाला जात असले तरी ते भलत्याच भलतं होतं. हा भक्तीतला विषम मार्ग आहे. भगवान कृष्णाला भक्तीतला सम मार्ग हवा आहे आणि तो आहे भगवान कृष्णाची भक्ती भगवान कृष्णाच्याच नावाने व्हावी, इतर देवांच्या नाही. आणि हा भगवान कृष्ण विश्वाचा एकमात्र देव आहे, एकच देव आहे, तो आहे भगवान कृष्ण. आणि म्हणून त्याची भक्ती त्याच्याच नावानं व्हावी. रसू तो मुखेची सेवावा, परिमळे तो घराण्याची घ्यावा, तसा मी तो यजावा मीची म्हणून.
मीची म्हणून. विश्वाचा एकमात्र देव आहे भगवान श्रीकृष्ण आणि त्याची भक्ती त्याच्याच नावानं व्हावी. आम्ही भक्तीमध्ये एवढे देव निर्माण केलेत, प्रत्येकानं आपापला देव वाटून घेतलाय. प्रत्येकानं किती सांगा शब्दात कीर्तनात, लोक ऐकतच नाहीत. आता एक गाव आम्ही विठोबाचे नाम हा अभंग घेतलाय. भले ते कीर्तनकार 1000 बार सांगतो की एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एकची धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती. इथं त्यांना कळतही पब्लिकला की रखमाईचा पती कृष्ण आहे, पांडुरंग आहे. हा कीर्तनकार म्हणतो तो पांडुरंग, तो कृष्ण आम्ही चित्तात धरलाय, आम्ही कृष्णालाच भजतो. हे सगळं ते ऐकतात फक्त मंडपापुरतं. आणि मंडपातून घरी गेले की सोमवारी महादेव, मंगळवारी पार्वती, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्ता, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी हनुमान, रविवारी खंडोबा. पहिली चाल सोडत नाहीत. नरोबा वैतागून वही लिहित आहेत, वैतागून वही लिहित आहेत. कुणबट कूडवाडी तसा आन आन देव मांडी, आदिलाची परवडी वरी तया. कुणबट कुळवाडी तसा आन आन देव मांडी, आदिलाची परवडी वरी तया. शेतकरी असतो ना, कुणबट, कुणबी म्हणजे शेतकरी. धनवराच्या काळात शेतकऱ्याला कुणबी म्हणायचे, त्याला कुणबट म्हटलंय धनवराने. जो शेती करतो तो कुणबी, कुणबट. कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी. कुणबी काय करतो शेतकरी? नाना प्रकारची पिकं काढतो 12 महिन्यात. तसा हा व्यभिचारी भक्त नाना प्रकारच्या देवाला भजतो 12 महिन्यात. काहीतरी मागायला जातो त्या देवाकडे, आणि त्या देवानं नाही दिलं तर त्या देवाला उभ्याने आपटतो. आदिलाची परवडी वरीत आहे, उभ्याने आपटतो. म्हणे ती टवाळ हे. काय खरे म्हणले या देवाचं? हे टवाळ आहे म्हणले. हा काही कामाचा नाही. ज्या देवाकडे गेलाय त्याला काहीतरी मागतो, नाही मिळालं की उभ्याने आपटितो. दुसऱ्या देवाकडे जातो, त्याला मागतो, नाही दिलं त्याला उभ्याने आपटितो. आदिलाची परवडी वरीत आहे. पहिल्याची परवड केली, मिळालं नाही म्हणून दुसऱ्याची परवड, नाही मिळालं तिसऱ्याची परवड. सारखे देव बदलतो. जनवारा लिहितात, कांताचे मानुसी रिगोनी स्वैरिनी जैसी, का रहाटे जारेसी जावाया लागे. हे सकाम भक्त कसे असतात? ननवराय लिहित आहेत, मी बोलत नाही. ननवराय लिहित आहेत, कांताचे मानसी रिगोनी स्वैरिनी जैसी, रहाटे जारेसी जावाया लागे. स्वैरिनी म्हणजे चाटळबाई, वाईट वागणारी बाई. कांत म्हणजे नवरा. ज्या बाईला नवऱ्याच्या मागे वाईट वागायचं, ननवराय बोलतायत. उभीचा अर्थ आहे, मी बोलत नाही वैयक्तिक, ननवराय बोलतायत. ज्या बाईला नवऱ्याच्या मागे वाईट वागायचे ती वाजीपेक्षा नवऱ्याच्या पुढे पुढे करते, किंवा जी बाई वाजीपेक्षा नवऱ्याच्या पुढे पुढे करते तिला नवऱ्याच्या मागे वाईट वागायचे. कांताचे मानसी रिगोनी स्वैरिनी जैसी, रहाटे जारेसी जावाया लागे. जार कर्म करायचे नवऱ्याच्या मागे. कांताचे मानसी नवऱ्याच्या मनात स्थिरते, अति पुढे पुढे करते. जसं चाटळबाई नवऱ्याच्या पाठीमागं वाईट वागण्यासाठी नवऱ्याच्या अति पुढे पुढे करते, तसं सकाम भक्ताला देवाकडून काहीतरी हवं असते, पण तो देवाच्या अति पुढे पुढे करतो. आणि देवानं ते नाही दिलं त्याला उभ्याने आपटितो आणि म्हणतो हे देव टवाळ आहे. म्हणून ती टवाळ आहे, त्याची परवड करतो. त्याला उभ्याने टाकतो, दुसऱ्या देवाकडे जातो, त्याला मागतो, नाही दिलं त्याला उभ्याने आपटितो, तिसऱ्याकडे जातो, नाही दिलं त्यालाही उभ्याने आपटितो, त्याची परवड करतो. आदिलाची परवडी वरीत आहे. हा वेडगळपणा कुठपर्यंत चालणार आहे? एक तर दगडागानीच विंचू, तसा दगडागानीच देव झालाय. ज्या दगडाला सिंदूर लावला त्याला मी देव म्हणतो. चंद्राचे बोट बाजूच्या 4 दगडाला पुसले
तर त्याला सुद्धा आम्ही देव म्हणतो. एका दगडाला सिंदूर लावलाय, तो देव झाला त्याच्यामध्ये. पण हात पुसलेत बाजूच्या दगडाला, आमच्या दृष्टीने तेही देव बनतात. आम्ही या मुख्य देवाबरोबर त्या बाजूच्या दगडाच्या पाय पडतो. मुख्य देव म्हणजे त्या सकाम भक्ताच, आपला नाही. हे कुठपर्यंत चालायचं? आम्हाला कीर्तनकार शिकवतात, पण आम्हाला कळत का नाही? का आम्हाला कोणी शिकवत नाही? तुम्ही एक लक्षात घ्या, भगवान कृष्ण जर या विश्वाचा मुख्य नायक आहे, मुख्य देव आहे, बाप आहे, तर इतर कोणताही देव आला तर तो भगवान कृष्णाच्या हाताखालचाच झाला की नाही? झाला ना. उदाहरणार्थ मुख्यमंत्री आहे, तर बाकीचे मंत्री मुख्यमंत्र्याच्या हाताखालचेच झाले ना. मग मुख्य कोण आहे? मुख्यमंत्री. बाकीचे हाताखालचे जरी मंत्री असले तरी. मग प्रमुख देव कोण आहे? कृष्ण आहे. बाकीचे देव हाताखालचे. मग हाताखालच्या देवाला मस्का मारण्यापेक्षा डायरेक्ट कृष्णालाच मस्का मारा ना. हाताखालच्या मंत्र्याला मस्का मारण्यापेक्षा डायरेक्ट मुख्यमंत्र्यालाच मस्का मारा ना. काम सोपं होतंय ना. खालच्या मंत्र्याला जर तुम्ही मागणी केली काय कामाची, त्याला मुख्यमंत्र्याकडूनच ते काम करून घ्यावं लागत असेल, तर डायरेक्ट मुख्यमंत्री पकडा, सोपं होईल. खालच्या देवाला तुम्ही काय मागतात आणि त्याला कृष्णाकडूनच घेऊन द्यावं लागत असेल, तर डायरेक्ट कृष्णालाच मागा ना. खालच्याला कशाला भजता, कशाला पकडता? हे खालचे देव तुम्ही भजले आणि त्यांना मागितलं काही आणि भले मिळाले, तर ते कृष्णाला विनंती करतात की देवा, हे मला काहीतरी मागते माझा भक्त, तू मला दे, मग मी त्याला देतो. त्यांना बऱ्याच साक्ष देत आहे त्याची. जे देवतांतरी बजाव्याची चाड करी, त्याची चाड पुरी पुरविता मी. कृष्ण बोलतायत, नरबरा लिहितायत. जे देवतांतरी भजाव्याची चाड करी, त्याची चाड पुरी पुरविता मी. इतर देवाकडे काही मागितलं तर ते देव कृष्णाला मागतात आणि कृष्ण पुरवतो, मग तुम्हाला मिळतं. तयाची ते चाड पुरविता मी. कृष्ण म्हणतात पुरविता मी. त्या देवता माझ्याकडून मागून घेतात, ज्याला तुम्ही बसतायत त्या देवता माझ्याकडून मागून घेतायत, कृष्णाकडून मागतात, कृष्ण त्यांना देतो ते तुम्हाला देतात. अरे मग कृष्णाला बसा डायरेक्ट, बाकीच्याला कशाला धरता? बरोबर बोलतायत. ऐसे जेने भाविजे ते फळ तेने पाविजे, परी तेही सकळ निपजे मजची स्तव. ऐका होई पण, ऐसे जेने जे भाविजे ते फळ तेने निपजे, परी तेही सकळ निपजे मजची स्तव. तुम्हाला जे हवंय तुम्ही तुमच्या देवताला मागितलंय, पण ते माझ्यामुळे निपजलंय, मी दिलंय म्हणून निपजलंय. त्या देवता देऊ शकत नाहीत. ऐसे जेने भाविजे ते फळ तेने पाविजे, परी तेही सकळ निपजे मजची स्तव. तेही सकळ निपजे मजची स्तव. ज्या देवाची पूजा करता, भक्ती करता, ते तुम्हाला देऊ शकत नाहीत. ते कृष्णाला मागतात, कृष्ण त्याला देतात आणि ती देवता तुम्हाला देते. दिलेच असं नाही, पण ती देवता तुम्हाला देते कृष्णाकडून घेऊन. बरोबर बोलतायत. परी तेही सकळ निपजे मजची स्तव. कृष्णाकडूनच घ्यावं लागतं. मग कृष्णाला भजा ना. या शूद्र देवता, खालच्या देवता, त्या तुम्हाला देऊ शकत नाहीत. त्या शेवटी कृष्णाकडूनच घेतात आणि तुम्हाला देतात. या शूद्र देवतात, खालच्या देवतात तुम्हाला देण्याची ताकद नाही. तुम्ही मागता ते देण्याची ताकद नाही. एक बलुतेदार होता, त्याला खळदळ मागावं लागायचं शेतामध्ये. जुन्या काळात, आता पद्धत बहुतेक राहिली नाही, पण आपल्या लहानपणी बलुतेदार असायचे.
12 बलुतेदार, जुनी रूढ होती. एक बलुतेदार होता. गावामध्ये ज्वारीची खळे लागली उन्हाळ्यात, मार्च महिन्यात, की तो बलुतेदार त्या खळ्यावर जाईल, ज्वारी मागेल, का ज्वारीची वैरण किंवा पिंडी मागेल. मग त्या ज्वारीचं दिलेलं वज, पिंडीचं वज हे सगळं न्यायचं म्हणजे अवघड व्हायचं ना त्याला. एका खळ्यावर जर 5 पेंड्या मिळाल्या, 2-3 पायल्या ज्वारी मिळाली, तर ते पेंड्या आणि ते ज्वारी कशी नाही वज व्हायचं त्याला. तो एका शूद्र देवतेचा उपासक होता, ग्रामदेवतेचा. ज्या तुम्ही कल्पिल्यात अशाच ग्रामदेवतेचा, शूद्र देवतेचा उपासक होता. त्या देवीकडे गेला, हात जोडले, पाय पडला, म्हणले, हे देवी माते, मी एक बलुतेदार आहे, मला खडीदळी मागावे लागतात, मला खळं मागितलं, जे धान्य मिळतं, वैरण मिळते, ते वाहून नेण्यासाठी एक घोडा दे. मला एकट्याला वज होतं, नेता येत नाही, ते वाहून नेण्यासाठी हे माते मला एक घोडा दे. ती शूद्र देवता म्हणते, अरे बाबा, तुला घोडा देण्याची ऐपत जर माझ्यात असती, तर मी गाढवावर का फिरले असते. कळलं तुम्हाला काय मागितले त्यांनी बलुतेदारानं? हे माते, मला एक घोडा दे, वैरण आणि खळं वाहून न्यायला, धान्य वाहून न्यायला. माते, मला घोडा दे वज व्हायला. ती देवता म्हणते, तुला घोडा देण्याची ऐपत माझ्यात असती तर मी गाढवावर का फिरले असते. याचा अर्थ त्या माणसाला घोडा देण्याची तिच्यात ऐपत नाहीये. मग तुम्ही ज्या शूद्र देवतेला भसता, तुम्ही जे मागता, शेवटी ती शूद्र देवता भगवान कृष्णाला मागते, कृष्णाकडून घेते, त्याला देते. आणि मग असं वाकड्या वाटानं का जाता रे, सरळ वाटानं चला ना, कृष्णालाच मागा ना. तो का नाही म्हणतो का? मागा ना कृष्णाला, द्या सोडून एक शूद्र देवता. देवता अंतरी बजाव्याची चाड करी, त्याची चाड पुरी पुरविता मी. ऐसे जेने भाविजे ते फळ तेने पाविजे, परी तेही सकळ निपजे मजची स्तव. आणि सगळं माझ्यापासूनच मागून घेता, तर मलाच मागा ना, कशाला त्यांना भस्तान मागता. आणि म्हणून तुम्ही आम्ही भक्तीमध्ये देवाचे तुकडे केलेत. देव एक आहे, तो कृष्ण आहे, तो विश्वव्यापी आहे, सर्वत्र समय, सारखा व्यापून आहे. पण त्याचे आम्ही तुकडे करतो. त्या तुकड्याला देव म्हणतो, कुणाला उत्तम म्हणतो, कुणाला अधम म्हणतो. धनभर लिहित आहे, जे सर्वत्र सदा असम ते तर विभाग अधम उत्तम. मतिवशे संभ्रम विवंचिती. जे सर्वत्र सदासम ते तर विभाग अधम उत्तम. मतिवंशे संभ्रम विवंचिती. मी देव विश्वव्यापी आहे, सर्व विश्व व्यापून आहे, सर्वत्र सम आहे, पण माझे तुकडे करतात. मला देव म्हणतात, देवी म्हणतात, त्यातलं कुणी उत्तम आहे म्हणतात, कुणी अधम आहे म्हणतात. मला नाव नाही, कृष्ण म्हणतात मला नाव नाही, तरी नाना प्रकारची नावं देत आहेत. मी परमात्मा एक आहे, परंतु माझ्या ठिकाणी अनेकत्व पाहतात, माझ्या ठिकाणी भेद पाहतात. मला कुणी देव म्हणतं तर कुणी देवी म्हणतं. हे कशा करता? नरबरा लिहितात, परी ज्ञानेविन नाशिले, जे बुद्धिभेदाशी आले, तेनीची या कल्पिले अनेकत्व. म्हणून अभेदी भेदू देखती, या अण्णाम्या नामे ठेविती, देवी देव म्हणती अचर्चाते. कृष्ण बोलतायत,
या विश्वाचा एकमात्र देव मी आहे. या विश्वाचा एकमात्र परमात्मा मी आहे. मी एकच आहे, अनेक नाही. मी एकच परमात्मा. पण माझ्या ठिकाणी अनेकत्व पाहतात, माझ्या ठिकाणी भेद पाहतात. मी अचर्चा आहे, माझी चर्चा करतायत. मी अनामी, मला नामे देतात. मला कुणी देव म्हणतं, कुणी देवी म्हणतं. माझे तुकडे करतात, त्या तुकड्याला भसतात. माझी विभागणी करतात. त्यात कुणी उत्तम आहे, कुणी अधम आहे असं म्हणतायत. हे भक्तीतलं अज्ञान आहे. भक्ती डोळसपणानं व्हावी. भक्ती एक कर्म आहे. ज्ञान हे कर्माचे डोळे असतात आणि ते ज्ञान निर्दोष असावं. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे, निर्दोष व्हावे. म्हणून सावध व्हा, भक्तीमध्ये सावध व्हा. मनुष्य जन्मताच भजनशीळ आहे. तो कुणाला नाही कुणाला तरी भजतोच. हा माणसाचा जन्मजात स्वभाव आहे. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्याची ठाई. मनुष्य जन्मातच भजनशीळ आहे, पण अज्ञानामुळे कुणाचं भजन करावं त्याला कळत नाही. तो एक परमात्मा त्याचे अनेक तुकडे करतो. त्याला देवदेवी नावं देतो, त्यांना भजतो आणि चुकतो. त्यांची भक्ती केली शेवटी कृष्णाला जाते, पण ही भक्तीतली विषमता आहे. ही भक्तीतली विषमता. तेही कीर मातेची होय. काय अख्खे विश्व मी आहे. देव विश्व आहे, विश्व आहे आपण आहे. इतर देवी देवतांची भक्ती कृष्णालाच जाते, का तर कृष्णच विश्व आपण आहे. ती देवी देवता ही कृष्णाचीच रूपे आहेत. त्यांची भक्ती कृष्णालाच जाते, पण ही भक्तीतली विषमता आहे. ही भक्तीतली विषमता आहे. भक्तीमध्ये समता असावी. आणि ती समता म्हणजे कृष्णाची भक्ती कृष्णाच्याच नावानं व्हावी. मी तो यजावा मीची म्हणून. म्हणून कृष्णाची भक्ती कृष्णाच्याच नावानं करा. इतर देवी देवतांना भजू नका, फसाल. का तर ज्ञानोबा स्पष्ट सांगतात की विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुढती पावते. कृष्ण सोडून, विठ्ठल सोडून तुम्ही कोणत्याही देवाला भजलात तर संसार बंधनात पुन्हा अडकाल. इतर देव तुम्हाला संकटातून तारतील, परंतु भवसागरातून नाही. भवसागरातून तारणारा एकच देव आहे, अर्थात मुक्ती देणारा एकच देव आहे, आणि तो आहे भगवान कृष्ण. कृष्ण आणि कृष्ण. म्हणून विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुढती पावते. म्हणून कृष्ण अर्थात पांडुरंग परमात्म्याला भजा, तुमचा उद्धार होईल, कल्याण होईल. शेवटी जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगून जाईल की हरी आणि हर या दोघात भेद नाहीये. कृष्ण आणि महादेव अर्थात विष्णू आणि महादेव. आता घडीभर घ्या, कृष्ण हे विष्णूचंच रूप आहे ना, आहे बी. भगवान कृष्ण विष्णूचाच अवतार आहे. पण ज्ञानोबाने त्याच्या पुढे नेऊन ठेवले. म्हणून मी आधी बोलून गेलो की ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचाही देव कृष्ण आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही कृष्णाचे आज्ञाधारक आहेत. कृष्ण जगजेठी आहे, सगळ्यात ज्येष्ठ आहे. नंतर जे आलेत ते सगळे त्याचे लेकर आहेत. म्हणून कृष्ण सगळ्याचाच बाप आहे. तरी जगजेठी करुणा केली. तो जगजेठी आहे, जगातला ज्येष्ठ आहे. जरी कृष्ण विष्णूचाच अवतार आहे, पण ज्ञानोबा त्याला अजून पुढे नेऊन ठेवतायत आणि ब्रह्मविष्णू महेशाचाही देव आहे म्हणतात. ब्रह्मविष्णू महेश हे कृष्णाचे आज्ञाधारक आहेत म्हणतात.
कृष्ण विश्वाचा पिता आहे, बाकी सगळे त्याचे लेकर आहेत. पण हाच कृष्ण अर्थात हाच विष्णू आणि महादेव ही दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि म्हणून वाद नको, हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, भेदकाशी नाड एक वेलांटीचा आड. उजवा वाम भाग तुका म्हणे एकची अंग. विष्णू आणि महादेव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे फार गमतीदार देव आहेत. या देवाने आपले रंग बदललेत. भगवान विष्णू गोरे होते, आपला रंग महादेवाला दिलाय आणि सावळा रंग महादेवाचा आपण घेतलाय. यांनी रंग बदललाय. हे दोघं एकमेकाचे उपासक आहेत, भक्त आहेत. म्हणून विष्णू आणि महादेव यांच्यात भेद करू नका. तुम्ही विष्णूला भजा किंवा महादेवाला भजा, दोन्ही एकच आहे. हरिहर सांडवनी देव धरती भाव शुल्लकी. सेंदरी हेंदरी दैवते टाकून दे, त्यांना नका बसू. सेंदरी हेंदरी दैवते जिका पूजी भूते खेते, आपल्या पोटा रडती मागती शीते अवधान. दोनात देव माना, हरी आणि हर. तुकोबराय बोलतात हरिहर सांडोनी देव. हरिहराला टाकून दुसरं कुणालाही भजू नका. हरिहर सांडोनी देव धरती भाव शुल्लकी. इतर शुल्लकाकडे जाऊ नका. तुकोबरायचा शब्द पाळा. हरिहर यांनाच भजा. हरिहर सांडोनी देव धरती भाव शुल्लकी. इतरावर भाव धरू नका, हरिहरावर भाव धरा. अंतिम देव दोनच, हरी आणि हर, विष्णू आणि महादेव, अर्थात कृष्ण आणि महादेव. दोघंही मुक्तिदाते आहेत. का ते दोघं एकच आहेत? दोघं एकच आहेत. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाच देवाची दोन रूप आहेत. दोघं एकमेकाच्या हृदयात बसतात, दोघं एकमेकाचं नामस्मरण करतात, दोघं एकमेकाची भक्ती आहेत. पण हरिहरी एकच आहेत, हरिहर एकच आहेत. विष्णू महादेव एकच, कृष्ण महादेव एकच. परंतु तरी शास्त्र काय सांगतं आपण बघू आणि पुढे चालू. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जे वाचा तया मोक्ष. शिवाचा मंत्र काय? हरी हरी हरी, म्हणजे कृष्णाचं नाव घेत आहेत. महादेव कृष्णाला भजतायत, महादेव कृष्णाला भजतायत. मग महादेवच कृष्णाला भजतायत तर आपण कृष्णाला भजू ना. महादेवच कृष्णाला भजतायत, आपण कृष्णाला भजू. कशाला फाटे फोडायचे? हरी 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 मंत्र हा शिवाचा. बघा ज्ञानोबरा काय लिहित आहेत. हे विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझे पुढे, ते शंभूही न जोडे तपे करिता. नीट आहे कवी. हे विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझे पुढे, ते शंभूही न जोडे तपे करिता. अर्जुनाला कृष्ण म्हणतायत की अर्जुना, हे जे विश्वात्मक रूप मी तुला दाखवलंय 11व्या अध्यायात, ते मी अजून भगवान शंकरालाही दाखवलं नाही. हे विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभूही न जोडे तपे करिता. अर्जुना, माझं विश्वात्मक रूप जे आता तू पाहिलंय, हे पाहण्यासाठी भगवान शंकर तप करतायत की देवा तुम्ही नाही दाखवलं, कृष्णा तुम्ही नाही दाखवलं, तुम्ही माझ्या तपाच्या बळावर ते पाहिल म्हटले. ये मार्गीचा कापडी महेश वाजुनी. यात्रेकरू आहेत भगवान महादेव. कुठल्या वाटेचे? हे कृष्णाचं जे विश्वात्मक रूप आहे अर्जुनाने पाहिलं, ते त्यांना पाहायचे महादेवाला, पण ते पाहायला मिळालं. ते शंभूही न जोडे तपे करिता. आणि म्हणून करिता तापसाची कडसनी कवनू जवळू ठेविजेल शुड पाणी, तोही अभिमान सांडोनी पायवनी माताव आहे. तपश्चर्याच्या बाबतीत भगवान शंकराची कोण बरोबरी करेल? भगवान शंकराला आपल्या तपश्चर्याचा अभिमान झाला. तुमचं रूप पाहिल म्हणले मी माझ्या तपश्चर्याच्या बळावर. कृष्ण म्हणले जमणार नाही.
मग तोही अभिमान सांडोनी पायवनी माता वय. अभिमान टाकला आणि भगवान कृष्णाच्या पायातली गंगा आपल्या माथ्यावर घेतली. लक्ष्मीचे थोरपण न सरे शंभूचे तपही न पुरे, ते तर येर प्राकृत हेंदरे केवी जाणवलाय. अरे मला कृष्णाला जाणून घेण्यासाठी लक्ष्मीचं थोरपण कमी पडतं, शंभूचं तप कमी पडतं. जर तुम्ही प्राकृत हेंदरे मला काय जाणार नाही म्हणले. मला जाणायला लक्ष्मी आणि शंभू कमी पडतायत, तुम्ही साधारण जीव मला काय जाणणार. एवढा कृष्ण मोठा आहे. कृष्ण महादेवाचाही देव आहे. महादेव कृष्णाला भजतायत म्हणून आपणही कृष्णालाच भजावं. पण एक लक्षात ठेवा, कृष्ण आणि महादेव एकच, एकाच देवाची दोन नावं, एकाच नाण्याच्या दोन बाजू. एकाच अंगाला उजवा हात डावा हात, तसं एकाच विश्वाला एक उजवा देव एक डावा देव. अर्थात कृष्ण आणि महादेव एकच, विष्णू आणि महादेव एकच. म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद. तुमच्या इच्छेप्रमाणे विष्णू आणि महादेव अर्थात कृष्ण आणि महादेव दोघांपैकी कुणालाही भजा चालेल. पण महादेव जर कृष्णाला भजतायत, हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनतीचे वाचा तया मोक्ष. महादेवच जर कृष्णाला भजतायत तर आपणही कृष्णाचीच भक्ती करावी आणि श्रीकृष्ण हाच या विश्वाचा एकमात्र देव आहे असं समजावं. आणि आम्ही भक्तीमध्ये जो फापट पसारा मांडलाय, दगडागणेश विचू तसा दगडागणेश देव, ते बाजूला ढकलून द्यावं, विहिरीत नेऊन टाकावं. फक्त एकच कृष्ण देवाला ठेवा आणि कृष्णालाच भजावं. आणि म्हणून नवराय म्हणतायत की मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्याची ठाई. प्रत्येक मनुष्य जन्मताच भजनशील आहे, प्रत्येक मनुष्य स्वभावताच भजनशील आहे. पण अज्ञानामुळं कोणाची भक्ती करावी हे त्याला कळत नाही. तो मनानच कुठल्याही देवाची भक्ती करतो आणि चुकतो आणि संसार बंधनात अडकतो, त्याला मुक्ती लाभत नाही. का तर विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुरती पावते. तुम्ही विठ्ठलाशिवाय कोणालाही देव म्हणले तर संसार बंधनात तुम्हाला अडकावंच लागेल. मी बोलून गेलो अनेकदा, पुन्हा एकदा बोलतो की तुम्ही विठ्ठल कृष्ण सोडून इतर कोणत्याही देवाची भक्ती केली तर ते देव तुम्हाला फार फार तर संकटातून तारतील, परंतु तुम्हाला भवसागरातून तारणारा एकच देव आहे आणि तो आहे विठ्ठल. आणि म्हणून विठ्ठले विना देव म्हणती ते संसार पुरती पावते. विठ्ठलाला कृष्णाला भजा, संसार बंधन तुटेल, तुम्ही मुक्त व्हाल, जीवन धन्य होईल. आणि म्हणून मनुष्य जन्मताच भजनशील आहे, स्वभावता भजनशील आहे. पण अज्ञानामुळे चुकतो, कोणाची भक्ती करावी त्याला कळत नाही. तो कुठल्याही देवाची भक्ती करतो, संसार बंधनात अडकतो, नुकसान करून घेतो. आणि म्हणून तुम्ही भगवान कृष्णाचीच भक्ती करा. का तर भगवान श्रीकृष्ण हा विश्वाचा पिता आहे, विश्वाचा एकमात्र देव आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणीच आसक्त रहा, भगवान श्रीकृष्णाचीच भक्ती करा. म्हणून धनभराय लिहित आहेत की देखील मनुष्य जात सकळ ही स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझ्याची ठाई. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तेही लोकी.
भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय होवावेजी येथ मने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 विठ्ठल